काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर राज्यभर भारतीय जनता पार्टीकडून आंदोलनं करण्यात आली। मात्र पुण्यात जे भारतीय जनता पार्टीने पुण्यातील काँग्रेस भवनसमोर आंदोलन केलं होतं, या आंदोलनाला कुठेतरी हिंसक वळण लागल्याचं पाहायला मिळालं। या आंदोलनात दगडफेकीच्या घटना देखील समोर आल्या। त्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दुपारीपासूनच पुणे पोलिसांचा या काँग्रेस भवन परिसरात तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। कारण की दुपारी झालेल्या आंदोलनात जे हिंसक वातावरण जे निर्माण झालं होतं, त्यामुळे आणखी काही हे आंदोलन चिघळू नये किंवा ही परिस्थिती चिघळू नये यासाठी पोलिसांनी या ठिकाणी बंदोबस्त लावल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सध्या जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पोलिसांच्या ज्या पिंजरा व्हॅन आहेत त्या देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहेत। पोलीस दलातील बडे अधिकारी देखील या ठिकाणी बंदोबस्तात आहेत। तर आतमध्ये जर चित्र आता आपण पाहिलं तर काँग्रेस भवनामध्ये कार्यकर्ते देखील काँग्रेसचे या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळतंय। दोन्ही बाजूनी तक्रार जी आहे ती नोंदवण्यात आलेली आहे पोलिसांकडे। भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील केलेली आहे। खरं तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सध्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन रोहितसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।